नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। बघा, कृषी विभागाअंतर्गत लवकरच 2000 जागांची पद भरती होणार आहे। तर यामध्ये जे काही कृषी सहाय्यक, कृषी सेवक जे पद आहे, तर या पदाच्या 2000 पेक्षा जास्त जागा काय रिक्त आहेत। तर नेमकी ही जाहिरात कधी येणार आहे, त्याचबरोबर याचा नेमकी पात्रता काय असणार आहे, याचा पगार किती असतो, त्याचबरोबर याचा तांत्रिक घटकाचा जो काही अभ्यासक्रम आहे, संपूर्ण तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम या व्हिडिओ मार्फत आपण बघणार आहे। त्याचबरोबर नेमकी परीक्षा पद्धती काय यासारख्या समस्त प्रश्नांवर आपण या व्हिडिओच्या मार्फत काय माहिती घेणार आहे। बघा, सुरुवातीला की जे काही हे आहे की कृषी मंत्री यांचं कार्यालय 25 जून 2025 एक परिपत्रक आहे माहितीनुसार की काय 30 जून 2025 रोजी बैठक होणार 2:30 वाजता। कुठं ठिकाण माजी कृषी मंत्री या ठिकाणावर कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत। बघा, बैठक आयोजित करणारा विभाग आहे कृषी विभाग 15 नुसार की यामध्ये सांगितले की कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहे याचं माहिती पत्रक लवकरच येणार आहे। क्लिअर। बघा, नेमकं जे कृषी सहाय्यक जे पद आहे, तर कृषी सेवक जे पद आहे, तर याचा पगार किती आहे। बघा, कृषी सेवकचा जो पगार आहे हा निश्चित वेतन किती आहे, 16,000 रुपये प्रतिमाह। 16,000 रुपये का तुम्हाला सुरुवातीला कृषी सेवक पदानुसार कार्यरत आहे। याचे जे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बघितला तर कृषी सेवक जे पद आहे, तर याच्यासाठी तुम्हाला वेतन 16,000 आहे माहिती आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता, बघा पात्रता काय असणार, तुम्हाला शैक्षणिक क्वालिफिकेशन काय लागणार आहे, जसे की संवैधानिक विद्यापीठाची कृषी विषयामधील पदविका, कृषी विषयाची काय तुम्हाला पदविका जी काही डिग्री आहे ती, किंवा पदवी किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता, कृषीमध्ये असणारी जी काही शैक्षणिक अर्हता आहे, पात्रता आहे, ही तुम्हाला लागणार आहे। तसंच शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यास पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार आहेत। म्हणजे एखादं म्हटलं मी लास्ट सेमिस्टरला आहे, लास्ट इयरला आहे, मी अप्लाय करू शकतो का, तो यासाठी पात्र राहणार नाहीत। उपरोक्त शैक्षणिक अर्हतेशिवाय अर्ज करणारे उमेदवार निवडीसाठी काय विचारात घेतले जाणार नाहीत। म्हणजे केला एखाद्यानं अर्ज सादर केला ते इथं ग्राह्य धरले जाणार नाही। बघा, निवड प्रणाली जी आहे, तर निवड झालेल्या उमेदवाराची कृषी सेवक पदी प्रथमतः 1 वर्षासाठी नियुक्ती केली जाईल। नंतर त्याचे काम समाधानकारक वाटलं तर पुढील 2 वर्षासाठी दरवर्षी पुनर्नियुक्ती करण्यात येईल। याप्रमाणे कृषी सेवक पदी नियुक्त प्रत्यक्ष कामाचा कालावधी काय 3 वर्षे। 3 वर्षानंतर काय होणार, तो 3 वर्षाचा कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतर त्या उमेदवारास पदानुसार काय आवश्यक कृषी सहाय्यक म्हणून नियम पदावर केले। बघा, सुरुवातीला काय असणार, तो कृषी सेवक असणार आहे, सुरुवातीला काय कृषी सेवक असणार आहे, 3 वर्षानंतर तो काय होणार आहे, तो कृषी सहाय्यक म्हणून होणार आहे। क्लिअर। अशा स्वरूपाचं जे हे आहे। आता नेमक्याची पात्रता काय की तो भारतीय नागरिक असावा, त्यानंतर जाहिरातीनुसार वेळोवेळी ज्या काही त्यांनी सांगितल्या त्यानुसार तो वयामध्ये बसला पाहिजे। ओपन वर्ग आहे, ओपन साठी 19 ते 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय असला 19 ते 43 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकतो, दिव्यांग असला 45 वर्षापर्यंत, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43 वर्षे, माजी सैनिक याचा काय 3 वर्ष शिल्लक दिलाय आहे, काय बाकीसाठी 3 वर्ष शिल्लक आहे। त्यानंतर विकलांगसाठी आहे 43, अनाथ 43, अंशकालीन 55 आणि भूकंपग्रस्त काय 55। अशा स्वरूपाचं काय हे असणार आहे। परीक्षा पद्धत जर बघितली, लक्षात घ्या, हा जो पेपर आहे हा कोण घेतोय, IBPS अंतर्गत परीक्षा घेतली, 23 ला पेपर झाला, तर IBPS अंतर्गत पेपर घेतला होता सर्व परीक्षांसाठी मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे काय अर्ज परीक्षा वस्तुनिष्ठ, म्हणजे कशी MCQ स्वरूपामध्ये पेपर असतो। बघा, कोणता MCQ स्वरूपामध्ये पेपर असणार आहे, यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं की संगणक आधारित CBT स्वरूपामध्ये टेस्ट आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट। बघा, काय CBT टेस्ट असते, यासाठी ऑनलाईन परीक्षेसाठी इथं उमेदवारांना काय केलं पाहिजे, 45% गुण प्राप्त करणं गरजेचं, 200 पैकी तुम्हाला 90 मार्क इथं यायला पाहिजे आणि संपूर्ण IBPS घेतं। बघा, त्यानंतर विषय जर विचार केला आपण कसं तांत्रिक आहे, याच्यामध्ये घटक आहे तांत्रिक, दुसरा अतांत्रिक, अशा स्वरूपाचं हे आहे। एकूण याच्यामध्ये विचार केला आपण की मराठीमध्ये तुम्हाला 20 प्रश्न येतात 20 मार्कासाठी, इंग्रजीमध्ये तुम्हाला 20 मार्क येतात, सामान्यांमध्ये 20 प्रश्न येतात, बौद्धिक चाचणी 20 आणि काय कृषी विषय तुम्हाला एकूण 60 असणार आहे। किती 60। बघा, 120 मार्कासाठी तुम्हाला काय, तर 120 मार्कासाठी तुम्हाला कृषी विषय घटक आहे, काय टेक्निकलचा पार्ट तुम्हाला 60 जे आहे, तर 60 क्वेश्चन 120 मार्कासाठी। अतांत्रिक अशा प्रकारे तुमचा असणार आहे 80 मार्कासाठी आणि तांत्रिक असणार तुमचा 120 मार्कासाठी। अशा स्वरूपाचं काय परीक्षा पद्धती असणार आहे। आणि याच विषयावर आधारित जे काही तांत्रिक घटक आहेत, संपूर्ण तांत्रिक घटकाची आपली बॅच सुरू झालेली आहे, लक्षात घ्या। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला 499 रुपयामध्ये आपल्या त्रिशा फाउंडेशन या ऍपवर उपलब्ध आहे। यामध्ये तुम्हाला संपूर्ण नोट्स तुम्हाला प्राप्त होतील। वैयक्तिक नोट्स असल्या तर नोट्ससाठी तुम्ही संपर्क साधू शकता। संपूर्ण फीस जर नोट्सची बघितली 199 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण तांत्रिकच्या नोट्स तुम्हाला इथं प्राप्त होऊन जातील। काही अडचण असली हा नंबर आहे, या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती विचारू शकता। बघा, आता नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे। बघा, जो काय अभ्यासक्रम आहे, सामान्य 20 प्रश्न येतात, बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न, मराठीचे 20 प्रश्न, इंग्रजी भाषेचे 20 प्रश्न, तांत्रिक घटकाला तुम्हाला किती 60 प्रश्न येतात। मग या 60 प्रश्नामध्ये कोणकोणते घटक तुम्हाला अभ्यासायचे, जसं की पहिल्यांदा मृदाशास्त्र। बघा, मृदाशास्त्रामध्ये काय काय अभ्यासायचे, जमिनीचे स्वाभाविक गुण नंबर कोणते, जसं की जमीन आहे
तर जमिनीचे प्राकृतिक भौतिक गुणधर्म, जमिनीचा पोत, जडण घडण, घनता, पोकळी, सच्छिद्रता, रंग, स्थिरता, तापमान, उष्णता, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीचा सामू किती आहे, सेंद्रिय कर्बय, मुक्त चुनखडी, माती आघात, योग्य घटक आहेत. हे संपूर्ण घटक आहे तुम्हाला स्वाभाविक गुणधर्म तुम्हाला मृदाशास्त्रामध्ये अभ्यासायचे. त्यानंतर दुसरे मशागतीचे प्रकार आहेत, कशा प्रकारे अवजार कोणकोणत्या गोष्टी आहेत, संपूर्ण गोष्टी. ज्यांनी माझे ग्रामसेवकचे लेक्चर बघितले त्यांना या संपूर्ण गोष्टी माहिती आहेत. संपूर्ण घटक आपल्या युट्यूबवर 70% भाग तुमचा काय युट्यूबवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे बघा. त्यानंतर माती परीक्षण हा एक घटक आहे. त्यानंतर जमिनीचं व्यवस्थापन, सेंद्रिय खताचे प्रकार कोणते, रासायनिक खतांचा कोणता प्रकार आहे, कोरडवाहू. त्यानंतर पीक संवर्धन काय प्रणाली आहे हा तुम्हाला घटक आहे याच्यामध्ये. त्यानंतर पीक संवर्धन, शेतीपूरक उद्योग. त्यानंतर उद्यान विद्याचा घटक आहे की फळबाग लागवडी संदर्भामध्ये असणारा कोरडवाहू कोणते, भाजी उद्यान वर्ग, फुलांचे वर्गीकरण, उत्पादन हा एक घटक आहे. त्यानंतर कृषी विस्तार, ॲग्रिस्टेशन, कशी चर्चा प्रकारे कृषीचं असते त्या संदर्भात. त्यानंतर काय कीटकनाशके संदर्भात, जंगलाचा बी बियाणं, कृषी व्यवस्थापन, वित्त व्यवस्थापन कशा प्रकारे असतं आणि कृषी विपणन अशा स्वरूपाचा संपूर्ण भाग काय तांत्रिक घटकाचा अभ्यास इथं असणार आहे. संपूर्ण काय तांत्रिक घटकाचा अभ्यास याच्यामध्ये पेपरमध्ये विचारला जाणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तररित्या तांत्रिक घटकावर आधारित आपला व्हिडिओ असेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या कृषी सेवक होणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवा. भेटू पुढील सेशनमध्ये व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.